हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओसोबत। तर आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून कळालंच असेल। तर हो, मी आज तुमच्यासोबत मला आलेला स्वतःचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आत्ताच झालेला अखंड नामजप यज्ञ म्हणजे 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ घेतला जातो। स्वामींची पुण्यतिथी 6 मेला होती, बरोबर आहे। तर 30 तारखेपासून 6 मेपर्यंत आपल्या केंद्रामध्ये कोणी प्रहर सेवा करतं, कोणी स्वामीचरित्र वाचतं, कोणी गुरुचरित्र करतं, कोणी केंद्राची साफसफाई, कोणी चप्पल स्टँडजवळ सेवा करत असते। तशीच मी सेवा स्वामींची गुरुचरित्राचं पारायण केलं। तर त्या पारायणादरम्यान माझं बाळ 4 महिन्याचं होतं, तरीही मी त्याला घरी ठेवून मी हे पारायण केलं। केंद्रामध्ये जाऊन सप्ताहाला बसले आणि पारायणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला पारायण झालं, दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच की 1 मेपासून केंद्रामध्ये याग घेतले जात होते। त्यातला पहिला याग होता गणेश याग। तर गणेश यागा दिवशी मला केंद्रामधून सांगितलं की तू पण तुझ्या बाळाला घेऊन यायला सांग। मग मी मम्मीला सांगितलं की बाळाला पण घेऊन ये उद्या गणेश याग आहे, बुद्धीचे देवता आहे, म्हणून त्यांनी स्वतःहून केंद्रामधून फोन करून सांगितलं की बाळाला घेऊन या। मग दुसऱ्या दिवशी मम्मीने मी सकाळी 5:30 वाजता गेले केंद्रामध्ये पारायणासाठी आणि 8 वाजता मम्मी बाळाला केंद्रामध्ये घेऊन आली। ते पण घरातली साफसफाई वगैरे करून फरशी वगैरे सगळं पुसून आली होती। म्हणजे दरवाजावर कसली खानाखून नव्हती किंवा फरशीवर कसली खानाखून काहीच नव्हतं। आणि आमचा दिवस पूर्ण हॉलमध्येच जातो। म्हणजे सकाळी म्हणजे काही करायचं असेल तर हॉलमध्येच बसतो किंवा झोपायच्या वेळेला पण आम्ही हॉलमध्ये झोपत असतो। आम्ही ज्या ठिकाणी झोपतो म्हणजे मी, माझं बाळ, मम्मी पप्पा, आम्ही जेवढे काही हॉलमध्ये झोपतो त्याच ठिकाणी म्हणजे समोरच्या दरवाजावर, आमच्या समोरच्या दरवाजावर असे 3 पाऊलं उमटले विभूतीचे, असे 3 एकावर एक एकावर एक एकावर एक असे 3 विभूतींचे पाऊले उमटली। आपल्या पायावर जसे अशा रेषा असतात ना, तशा रेषासुद्धा त्या पाऊलांवर दिसल्या। आणि आमच्या घरामध्ये कोणी एवढं लहान नाही आहे, म्हणजे मी, मम्मी, पप्पा, आम्ही 3 जण राहणार आणि माझं बाळ चौथं। तर 5-6 वर्षाच्या मुलाचे पाय त्या दरवाजावर उमटले, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर हा आहे आमचा हॉल। सप्ताह काळात पारायण जसं जसं चालू झालं तसं या दरवाजावर असे पावलांचे ठसे उमटायला लागले आणि रोज थोडं डार्क होत राहिली। आणि हा तो दरवाजा ज्यावर साक्षात श्री दत्त महाराजांची विभूतींचे पावले उमटली। व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल म्हणून मी स्क्रीनवर एक फोटो शेअर केलाय, तो तुम्ही पहा। तर असा काही होता माझा अनुभव आणि तुम्हाला अनुभव काय आले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।